या आहेत अमरावतीच्या कीर्ती जयस्वाल, ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षापासून मोबाईल दुरुस्ती कामाला सुरुवात केली। कीर्ती 11 वर्षापासूनच या क्षेत्रामध्ये असून त्यांनी सुरुवातीला कीपॅड सारख्या मोबाईल फोन दुरुस्तीचे काम सुरू केले होते। मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज झालेला आहे। लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांकडेच मोबाईल आहे। या मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रामध्ये अजूनही पुरुषांची मक्तेदारी कायम आहे, परंतु ही मक्तेदारी मोडीत काढत अमरावतीच्या कीर्ती जयस्वाल या महिलेने मोबाईल रिपेअरिंगच्या कामाला सुरुवात केली। शहरात कीर्तीचे स्वतःचे एक मोबाईल रिपेअरिंग सेंटर असून रोज ती 10 ते 12 मोबाईल रिपेअरिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले। ज्या महिलांचे आयुष्य फक्त चूल आणि मूल इतकेच मर्यादित होते, त्याच महिला जेव्हा शिकू लागल्या तेव्हा त्यांनी पुरुषांच्या प्रमाणेच प्रत्येकच क्षेत्रात आपले पाऊल ठेवून आपली योग्यता सिद्ध केली आहे। महिलांनी आता पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या प्रत्येक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, ज्यामध्ये विज्ञान, शेती, व्यवसाय, राजकारण, उद्योग यासारखे सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे। कॉम्प्युटर युग असल्याने मोबाईल फोन हा प्रत्येकाची गरज बनलेला आहे, परंतु मोबाईल दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये अजूनही पुरुषांचीच मक्तेदारी पाहायला मिळते। अमरावती येथील कीर्ती जयस्वाल यांनी महिलांसाठी पारंपरिक असलेल्या व्यवसायात न जाता मोबाईल दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला। वयाच्या 21व्या वर्षापासून कीर्तीने मोबाईल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली। जवळपास 11 वर्षांपासून ती या क्षेत्रात असून सुरुवातीला कीपॅड मोबाईल फोन दुरुस्तीचे काम सुरू केले, त्यानंतर स्क्रीन टच मोबाईल आणि आता सध्या अँड्रॉइड मोबाईल दुरुस्तीचे कामही कीर्ती करत आहे। तिने याकरिता गुजरात येथे मोबाईल रिपेअरिंग कोर्स पूर्ण केला। या रिपेअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांमध्ये ती एकमेव महिला विद्यार्थी होती। मला मोबाईल रिपेअरिंगचं काम सुरू करायला पूर्ण 11 वर्ष पूर्ण झालेले आहे। मी 11 वर्षापूर्वी मोबाईल रिपेअरिंगचे काम सुरू केले होते। मला अगोदरपासनं इलेक्ट्रॉनिक्स लाईनमध्ये पुष्कळ इंटरेस्ट होता, तर मोबाईल हा नवीन क्रेज निघाला होता, तर मी मोबाईल का नाही धरावा रिपेअरिंगसाठी म्हणून मी ही लाईन चॉईस केली आणि यामध्ये मला पूर्णपैकी सपोर्ट मिळालेला आहे। घरच्या लोकांचा पण मिळालेला आहे आणि हस्बंडचा पण मिळालेला आहे। मी या लाईनमध्ये मला 11 वर्षा अगोदर मी छोटे जेव्हा कीपॅड मोबाईल होते तेव्हापासून आम्ही हे करत आलेलो आहोत। 11 वर्षानंतर मला ते टचवाले मोबाईल यायला लागले, तर आम्ही ते चालू केलं, डिस्प्ले टच त्याचं असेंबलचं काम चालू केलं। त्यानंतर आता अँड्रॉइड मोबाईल जेव्हा यायला लागले तर IC लेवलचं पुष्कळ कामं यायला लागले, तर मी IC लेवलचं पण कोर्स केला। याप्रमाणे मी पूर्णपणे मोबाईल लाईनमध्ये टोटली डिस्प्ले टच ग्लास पूर्ण काम IC लेवलचं पण आणि टोटली सगळे कामं मी करायला लागले। याचं ट्रेनिंग मी गुजरातला घेतलेलं आहे। गुजरातला माझं याचं ट्रेनिंग झालेलं आहे। हा ट्रेनिंग गुजरातला झालेला आहे। त्या ट्रेनिंगमध्ये 40 मुलं होतात आणि मी एकटीच मुलगी होती त्यामध्ये, आणि ते 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं माझं। 15 दिवसाचं ट्रेनिंग ते मी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे। ट्रेनिंगमध्ये पूर्ण IC लेवलचं वर्क मला शिकवलेलं गेलेलं होतं। पूर्ण IC म्हणजे डेड मोबाईल राहतात, वॉटर डॅमेज राहतात, नेटवर्क राहतात, ग्राफिक्स वगैरे हे सगळं पूर्ण आमचं त्याच्यामध्ये झालेलं आहे। ते 15 मोबाईल इझिली म्हणजे डेड कंडिशनमध्ये 10-15 मोबाईल माझे डेली कंटिन्यू येतातच। माझं नाव आहे कीर्ती योगेश जयस्वाल। माझ्या शॉपचं नाव आहे मोबाईल सुपर स्पेशालिस्ट। आम्ही इथे पार्टनरसोबत काम करत आहे। पार्टनर आहे आमचे मनीष भाऊ साठे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।